नमस्कार मित्र हो. तर आज आपण चाललेलो आहोत पुण्यापासून 120 किलोमीटर वर असलेल्या अहिल्यानगरला. अरे बापरे, झाला वाटतं त्यांचा प्रवास. आमचा तर आता सुरू झालाय. आता ढगाळून सूर्य पण आम्हाला विचारतोय, काय मग आज विशेष? 1.5 तासाच्या प्रवासानंतर आम्ही घेतला गुळाचा चहा. दुपारच्या सुमारास आम्ही ट्राय केले अहिल्यानगरची स्पेशल डिश शेवगा फ्राय. तर मंडळी, आपण आता आलेलो आहे मुख्य विषयाकडे. फलके फार्म्स चिक्कूची वाडी अहिल्यानगर पासून फक्त 15 किलोमीटर अलीकडे. या फार्म्स बद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊया खुद्द मालकांकडूनच. नमस्कार, मी अशोक शिवाजी फलके, संचालक फलके फार्म चिक्कूची वाडी कृषी पर्यटन केंद्र. हे कृषी पर्यटन केंद्र आपण 2015 साली माझं MBA फूड टेक्नॉलॉजी, BTech इन फूड टेक्नॉलॉजी, त्यानंतर MBA ॲग्रीबिझनेस मॅनेजमेंटमध्ये झाल्यानंतर चालू केलं. तर 2.5 एकर परिसरामध्ये चिक्कूची बाग आहे. 37 ते 40 वर्ष जुनी झाडे आहेत. या बागेमध्ये आपण हे कृषी पर्यटन केंद्र चालू केलं. त्यामध्ये आपण हुरडा पार्टी असेल, ट्रॅडिशनल महाराष्ट्रीयन जेवण असेल, या सगळ्या गोष्टींचा आपण यामध्ये अंतर्भाव केलेला आहे. शुद्ध शाकाहारी जेवण या ठिकाणी आपण सर्व करतो आणि दिवसेंदिवस लोकांचा प्रतिसाद यामध्ये वाढत आहे. हा अस्सल चुलीवरची भाकरी, पिठलं वांग्याचं भरीत आणि विशेष म्हणजे काळ्या रस्स्यातली मासवडी, आणि तेही थाळी फक्त 250 रुपयात अमर्यादित आहे बर का. जेवण एकदम झकास आहे बघा. तेवढ्यातच मालक तिथून जात असताना मला म्हणाले, अरे काय राव, कसं खाताय? मस्तपैकी भाकर कुस्करा, त्यामध्ये काळा रस्सा टाका आणि मग चव बघा कशी लागते ती. जेवण पूर्ण झाल्यानंतर स्वीट डिश म्हणून बुंदी पण दिली बर का. सुंदर असं जेवण केल्यानंतर फेरफटका मारायला निघालो मी चिक्कूच्या बागेत. चिक्कूच्या बागेत लहान मुलांना खेळण्यासाठी बऱ्याच गोष्टी आहेत. या व्हिडिओ मार्फत ज्या लोकांपर्यंत पोहोचतोय त्या सर्व लोकांना माझी विनंती आहे की एकदा येऊन आपण फलके फार्म चिक्कूची वाडी या कृषी पर्यटन केंद्राला आपण एकदा अवश्य भेट द्यावी. धन्यवाद.